राजन काय झालं? बोल ना. नाही काही नाही, एकाच वेळेला 2 मीटिंग झाल्या. असं कसं? तू ना तुझ्या सेक्रेटरीला जरा झापच. एका वेळी 2-2 मीटिंग कशा ठेवते ती? ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की मला एका स्केच आर्टिस्टकडून एक स्केच पिकअप करायचं होतं. माझं आणि त्याचा टायमिंग जुळत नाही आहे, सो मी विचार करतोय कसं काय जाणार. मी कलेक्ट करेन, डोंट वरी. एक मिनिट, हा तोच स्केच आर्टिस्ट आहे ज्याने अनिकाचं स्केच काढलं होतं फोटोवरून आपल्या? हो, हा तोच आहे. त्याने माझ्या मोठ्या मुलीचं स्केच तयार केलं आहे. काय? हो. मोठ्या मुलीचं स्केच रेडी आहे? अरे मग कसली वाट बघतोस? आत्ता जाऊया, चल चल. नाही नाही, आत्ता म्हणजे अजून पूर्ण नाही झालंय, अजून फिनिशिंग बाकी आहे. सो उद्या या तुम्ही. मग तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी जाईन आणि कलेक्ट करेन. नाही, नको. बरोबर आहे. गेले इतके दिवस जे काही घडलंय झालंय, तुझा माझ्यावर विश्वासच नसेल ना. पण बिलीव्ह मी, तुझी मोठी मुलगी जर या घरात आली ना तर मला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे. म्हणजे बघ ना, आपली अनिका कशी वागतेय. एकुलती एक आहे म्हणून खूप लाड केले तर हरकटली आहे पोरगी. जर तुझी मुलगी म्हणजे तिची मोठी बहीण या घरात आली तर ती एकटी पडणारच नाही. आणि तिच्या संगतीत राहून ती खूप काही चांगलं शिकू शकते. तिची भाषा सुधारेल, सगळं व्यवस्थित होईल. आणि तिला सुद्धा बाबांची, आईची, आजीची सगळ्यांचीच माया मिळेल. आपण अनिकाला समजूच शकलो नाही, पण तिची मोठी बहीण तिला नक्की समजेल. म्हणतात ना की मोठी बहिणी आईप्रमाणे असते, अगदी तशीच. राजन, तुझी मोठी मुलगी माझी मुलगी ना, म्हणजे मी पण तिची आई ना. सावत्र का असू नये, आई आई असते ना. हो ना. ती या घरात आली ना, बेस्ट होईल, सगळं बेस्ट. हो ना राजन? रागिणी, तू रडतेस डोळ्यात? अरे हे आनंदाश्रू आहेत. म्हणजे विचार करूनच इतका आनंद होतोय, तर ती समोर येईल तेव्हा किती आनंद होईल आपल्याला. हा काही नाही, त्या आर्टिस्टकडे मी जाणार आणि कलेक्ट करणार तो स्केच. कारण मला आता उत्सुकता आहे की आपली मोठी मुलगी कशी दिसते. नक्की जाशील? हो राजन. राजन, मला जर इतकी आतुरता आहे तर तुला आणि आईला किती आतुरता असेल हे समजत नाहीये का मला? तू टेन्शन नको घेऊ, मी कलेक्ट करेन. ठीक आहे, मग मी त्याचं लोकेशन आणि त्याचा ॲड्रेस तुला सेंड करतो. खरंच? थँक्यू. थँक्स. सांभाळून जा. या.